पहिला धडा आपण सुरू करतोय आज. ठीक आहे, वेगळे पद शोधा. येस, सगळ्यांनी धड्याचं नाव लिहून घ्यायचंय. धड्याचं नाव लिहून घ्या सगळ्यांनी. येस, चला सुरू करूया आपण. काय या धड्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे, कशा आकृत्या असतात, कसे प्रश्न सोडवायचे, हे सगळे या धड्यामध्ये आपण शिकणार आहोत. ओके, चला गणिताचा पहिला धडा आपला तिकडे सुरू झालेला आहे आणि बुद्धिमत्तेचा पहिला धडा आज आपण घेतोय. ठीक आहे, आपण इथं बघू शकतो वेगळे पद शोधा. याच्यामध्ये एखादी आकृती वेगळी ठरवण्यासाठी पुढीलपैकी कोणतीही शक्यता तपासून पाहावी. म्हणजे आकृती जर रेखांकित किंवा छायांकित भाग असेल तर त्याचा आकार व स्थान लक्षात घ्यावे. सर्व आकृत्यांचे दोन समान भाग करता येतात, त्यापैकी एका आकृतीचे मात्र असे दोन समान भाग करता येत नाहीत. लक्षात येते. शक्यता कोणत्या कोणत्या तपासून बघायच्या आहेत. आकृतीत जर रेखांकित किंवा छायांकित भाग असेल तर त्याचा आकार आणि स्थान तुम्हाला बघायचे. म्हणजे रंगवलेला भाग असेल, आकृती रेखांकित असेल, छायांकित असेल तर तिचा आकार आणि स्थान तुम्हाला लक्षात घ्यायचं. हा पहिली शक्यता तुम्हाला तपासून बघायचे. दुसरी शक्यता दिलेली आहे बघा, सर्व आकृत्यांचे दोन समान भाग करता येतात का बघायचं. आता आपण जर वर्तुळ काढला त्याचे दोन समान भाग करता येतात का, चौकोन काढला दोन समान भाग करता येतात का, हे असा काढला ह्याचे दोन समान भाग करता येतात का, हे असं तुम्हाला शक्यता त्याची तपासून बघायचे. भाग करता येतात का, ही दुसरी शक्यता आहे. आकृतीचे दोन समान भाग करता येतात का, ही दुसरी शक्यता आहे. ठीक आहे, तिसरी शक्यता ही दिलेली आहे की एकात एक अशा दोन वा तीन आकृत्या असतील तर आधी बाहेरच्या आकृत्यांची तुलना करायची. म्हणजे एकात एक जर आकृत्या दिलेल्या असतील, चार आकृत्या देतात तुम्हाला आणि ते चार आकृत्यांमध्ये वेगळी आकृती तुम्हाला शोधायची असते. ही आकृती आहे, असं एकात एक आकृती. म्हणजे बघा इथं वर्तुळ मध्ये त्रिकोण आहे, वर्तुळ त्रिकोण वर्तुळ त्रिकोण, पण इथं गुणिले दिलेले आहे त्याच्यामुळे ही आकृती वेगळी असणार आहे. एकात एक आकृती आपण बघितली, आधी बाहेरची आकृती सेम आहे का बघितली आणि मग आतली आकृती सेम आहे का बघितली. ठीक आहे, चौथी शक्यता ही आहे की आकृतीमधील दोन चिन्हे एकमेकांच्या आरशातील प्रतिमा किंवा पाण्यातील प्रतिबिंबे असू शकतात. चित्रामध्ये वर्गीकरण करताना विद्यार्थ्यांचे अवांतर वाचन उपयोगी पडते. अवांतर वाचन गरजेचं आहे. तुम्हाला हाय तेच पाठ करा म्हणले तर करत नाहीत तुम्ही. मूळ संख्या पाठ करा मात्र लिहूनच नाही घेतलं, पाठच नाही केलं, अशी करण्यात येतं. असं नका करू. जो अभ्यास मी देते त्याच्यासोबत एक्स्ट्रा तुम्हाला सुद्धा करायचा आहे अभ्यास, तरच आपण जवाहर नवोदय विद्यालयामध्ये प्रवेश मिळवू. ठीक आहे, थोडस सिरियसली व्हायचंय. येस, आता लक्ष द्या, याच्यामध्ये अवांतर वाचन तुम्हाला उपयोगी पडणार आहे एखादी आकृती वेगळी ठरवण्यासाठी. ठीक आहे, हे चार शक्यता तुम्हाला तपासून बघायच्या आहेत. जेव्हा वेगळे पद शोधा या धड्यावरचे तुम्ही प्रश्न सोडवता तेव्हा ह्या चार शक्यता लक्षात ठेवा. समजले का एवढं सगळ्यांना? जायचंय पुढं? मला चॅट बॉक्स मध्ये सांगा. पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे. कसा प्रश्न आहे पहिला? पुढील प्रत्येक प्रश्नात चार आकृत्या ए बी सी आणि डी दाखवलेल्या आहेत. या चार आकृत्यांपैकी तीन आकृत्या कोणत्या तरी बाबतीत समान आहेत आणि एक आकृती त्यांच्यापासून निराळी आहे. ठीक आहे, त्या निराळ्या आकृतीची निवड करा आणि तिच्या वर्णाक्षराचे वर्तुळ तुम्हाला काय करायचंय? काळे करायचे. ए बी सी डी या चार आकृत्या तुम्हाला दाखवलेल्या आहेत. त्याच्यामध्ये बघा वेगळी आकृती कोणती आहे, निराळी आकृती कोणती आहे, त्याची निवड करायची तुम्हाला. चला, मला चॅट बॉक्स मध्ये उत्तर द्या सर्वांनी. आता मी तुम्हाला कोणते कोणते लॉजिक लावायचे, कोणत्या कोणत्या शक्यता असतील ते सांगितले. ठीक आहे, सॅमसंग SM माईक अनम्यूट करा तुमचा. सॅमसंग SM नाव काय विद्यार्थ्याचं? हॅलो हॅलो, आवाज येतोय? हा माईक ऑन आहे तुमचा?
हॅलो हॅलो, ठीक आहे. चला या प्रश्नाचं उत्तर द्या. चला लक्ष द्या. आता आता याच्यामध्ये तुम्ही बघू शकता PQRS ही 4 अक्षर आहेत, बरोबर. PQRS ही 4 अक्षर आहेत. आता ह्यांचं हे जर बघितलं आपण, यांची फिरण्याची दिशा जर बघितली, बघा PQRS अशा क्रमाने फिरतायत, असा क्रम आहे यांचा. इथं PQRS असा आहे, PQRS असा फिरतोय, PQRS असा फिरतोय. पण हे 4 आकृत्या जेव्हा आपण या 4 आकृत्यामधल्या ज्या लेटर्स आहेत त्याचा जर क्रम पाहिला, तर बघा कसा क्रम येतोय, कसा क्रम येतोय. फक्त आकृती A मध्येच क्रम वेगळा वाटते, बरोबर का. प्रतिघटिवत क्रम असं म्हणतात याला. कोणता क्रम म्हणतात? प्रतिघटिवत, बरोबर का. म्हणून आकृती A त्याचं उत्तर येणार आहे. कुणी कुणी C आणि D दिले? C आणि D कशामुळे दिलं? प्रतिघटिवत म्हणजेच काय, उलट क्रमाने ती अक्षरं मांडलेली आहेत, बाकी सगळे सरळ क्रमाने आहेत. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर येते. समजले ना सगळ्यांना? चला पुढे जाऊया आपण. आता व्यवस्थित निरीक्षण करायचे आकृतीचं आणि मग उत्तर द्यायचे. कुणी C देतंय, कुणी D देतंय. हे उत्तर बरोबर आहे. दुसरा प्रश्न तुमच्या समोर आहे, बघा काय उत्तर येईल या प्रश्नाचं. व्यवस्थित निरीक्षण करा आणि उत्तर द्या. कसं C उत्तर कसं आलं सांगा. मॅम तो सर्वात अलग आहे. अलग कसं आहे? अलग मॅम सगळ्यांचे शेप अलग अलग आहे, पण तो अलगच आहे एकदमच. त्याचं काहीतरी हे सांगावं लागेल ना, स्पष्टीकरण. काहीतरी स्पष्टीकरण त्याचं. फक्त अलग म्हणून कसं चालेल? बघा ह्या आकृतीमध्ये, पहिल्या आकृतीमध्ये रेषा बघूया आपण. 1 2 3 त्रिकोणाला रेषा किती आहेत? 3 आहेत. म्हणजे बाहेरची जी आकृती आहे तिच्या रेषा किती आहेत? 3. आता आतल्या आकृतीच्या मोजू आपण. 1 2 3 4 5 किती रेषा आहेत? 1 2 3 4 5. आतल्या आकृतीच्या रेषा किती आहेत? 5 आहे. ठीक आहे. बाहेरच्या आकृतीच्या किती आहेत? 3. आता दुसऱ्या आकृतीमध्ये जर आपण बघितलं, 1 2 3 4 5 किती आहेत आकृत्या? बाहेरच्या आकृतीच्या 5 आणि आतल्या आकृत्या मोज बरं प्रशिका. आतल्या आकृतीच्या रेषा मोज पटापट. 1 2 3 4 5 6 7. 7. व्हेरी गुड. किती रेषा आहेत? 7 रेषा आहेत. इथं बाहेरच्या आकृतीच्या मोज. हो मॅम. पटकन सांगायचे. मॅम 7. 6. ओके. ही 1 2 3 4 5 आणि 6 आणि आतल्या आकृतीच्या 4. ठीक आहे. 4. इथं 1 2 3 4 आणि आतल्या आकृतीच्या 1 2 3 4 5 6. ठीक आहे. आता जर आपण बघितलं तर बी मध्ये काय झाले बघा. बी आकृती जर आपण बघितली, बी हे उत्तर आपलं हे येणार आहे. कारण बी का सी? बाहेर, एक मिनिट, बी नाही येणार, सी उत्तर येणार आहे. सी. ठीक आहे. कारण या आकृतीमध्ये जर बघितलं तर बाहेरच्या आकृती जी आहे
त्याच्या रेषा किती आहेत? 6 आणि आतल्या आकृतीच्या किती आहेत? 4 आहेत. म्हणजे बाहेरच्या आकृतीच्या रेषा आतल्या आकृतीच्या रेषेपेक्षा जास्त आहेत. पण बाकीच्या आकृतीमध्ये जर बघितलं तर तर आतल्या आकृतीच्या रेषा ज्या आहेत त्या बाहेरच्या आकृतीपेक्षा 2 ने जास्त आहेत. आकृती सी जर आपण वगळली तर प्रत्येक आकृतीत बाहेरच्या रचनेपेक्षा प्रत्येक आकृतीत बाहेरच्या रचनेपेक्षा आतील रचनेत 2 रेषा जास्त आहेत. हा पॉइंट लिहून घ्या सर्वांनी. बाहेरच्या रचनेपेक्षा आतील आकृतीत रेषा जास्त आहेत. आतील आकृतीत किती आहेत? रेषा जास्त आहेत. ठीक आहे, समजले का सर्वांना? जास्त आहेत इथे लिहून घ्या. रेषा जास्त आहेत. ओके, म्हणजे जी बाहेरची आकृती आहे त्यापेक्षा आतल्या आकृतीच्याच रेषा 2 जास्त आहेत. पण सी मध्ये तसं नाही दिलेलं. सी मध्ये आतल्या रेषा बाहेरच्या आकृतीपेक्षा 2 कमीच आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर येणार आहे. समजलं असेल तर आपण पुढे जाऊ. मला वाटत नाही आता कुणाला समजलं नसेल. तरी पण कुणाला समजलं नसेल तर विचारा, नसेल तर पुढे जाऊ. ऑप्शन नंबर सी. ऑप्शन नंबर सी. कसं काय येईल बरं ऑप्शन नंबर सी म्हणून? बाहेर वर्तुळ आहे, आतून पण वर्तुळ आहे. बाहेर चौकोन आहे, आतून पण चौकोन आहे. पण हे त्रिकोण आहे, तुझ्यावर चौकोन दिलाय. बरोबर आहे मृणाल. म्हणजे काय तर प्रश्न क्रमांक 3 मध्ये जी बाहेरची आकृती आहे सेम तशीच आतली आहे. जी बाहेरची आकृती आहे तशीच आतली आहे. पण आकृती क्रमांक 3 जर आपण बघितला, पर्याय क्रमांक 3 जर आपण बघितला तर बाहेरची रचना आणि आतील रचना सारखी नाही. म्हणजेच आपण काय याचं स्पष्टीकरण लिहू शकतो, म्हणजे तुम्हाला स्पष्टीकरण नाही लिहायचं परीक्षेमध्ये, पण आता लक्षात राहण्यासाठी तुम्ही लिहू शकता. प्रत्येक आकृतीत बाहेरची रचना आणि आतील रचना सारखी आहे. आकृती सी मध्ये आतील आणि बाहेरची आकृती सारखी नाही. आतील आणि बाहेरची रचना सारखी नाही. ठीक आहे, चला ऋषिकेश माईक ऑन करा. ऋषिकेश. यस मॅम. हा, तुला म्हणजे तू क्लास का नव्हता जॉईन करत? ती मोबाईल वर लिंकच नव्हती. मी मेसेज केला, फोन केला. आता ते पप्पाच्या मोबाईल म्हणजे पहिले मी क्लास जॉईन करायचो तर ते मम्मीच्या याच्यावर यायचे ना. मग ते आता पप्पाच्या याच्यावर यायली, म्हणून नाही का मी पप्पा कामाला जातो तर म्हणून मला करता नव्हतं. हा ठीक आहे, आता रेग्युलर करा. आता मी ऍड करून दिलाय ना नंबर. आता मी नंबर ग्रुपला ऍड केलाय. आता रेग्युलर क्लास अटेंड कर. प्रत्येक आकृतीत बाहेरची रचना आणि आतील रचना, बाहेरची रचना व आतली रचना सारख्या येतात. ठीक आहे, त्याच्यामुळं उत्तर काय येतं याचं? पर्याय क्रमांक 3 येणार आहे. व आतील रचना सारखी. ठीक आहे, सारखी. आकृती सी वगळता आकृती सी मध्ये वेगळी आकृती म्हणजे सारखी नाही. ओके, चलो पुढे जाऊया आता. चला, हा प्रश्न तुमच्या समोर आहे, सर्वांनी लक्ष द्या, सोडवण्याचा प्रयत्न करा. प्रश्न क्रमांक 4 चालू आहे आपला. काय उत्तर येते, काय लॉजिक लावताय बघा.
चला व्हेरी गुड. बघा तुम्ही डी उत्तर येते या आकृतीचं डी येते, कारण आकृती जर आपण डी वगळली तर बाकी सगळीकडे बघा के आय टी किंवा आय टी के म्हणजे हे तीनच अक्षर आहेत. कोणते कोणते? आय, के आणि टी. पण इथं मध्येच सी घुसलाय. मग इथं मध्येच सी घुसलाय, त्याच्यामुळे ही आकृती कशी असणार आहे? वेगळी आकृती असणार आहे आणि प्रश्न क्रमांक 4चं उत्तर पर्याय क्रमांक डी येणार. ठीक आहे, सोपा प्रश्न आहे, अवघड नाही. लगेच तुम्हाला बघितल्यास लक्षात येते आणि तुमची उत्तरं सुद्धा पटापट आलेली आहेत. जाऊया पुढे प्रश्न क्रमांक 5 कडे. सोडवा. ऑप्शन नंबर बी. टीचर ती काळ जे आहे ना ती अर्ध गोल पशी आहे, सी मध्ये बी तसंच आहे, डी मध्ये बी तसंच आहे. फक्त डी मध्ये ती काळ गोल पशी नाही, ती माग आहे. मग ते रेखांकित भाग म्हणायचे, त्याला काळ काळ म्हणलं म्हणायचं नाही. तू कुठं बसला? आवाज खर येतोय. टीचर फॅन चालू आहे. ठीक आहे, चला व्हेरी गुड आहे. उत्तर बरोबर दिलेलं आहे शिवराजने. तर बघा, हा जो आकृतीमध्ये रेखांकित भाग दिलेला आहे तो प्रत्येक आकृतीमध्ये एवढा आहे, म्हणजे थोडा सेंटरला असल्यासारखा आहे. ठीक आहे, इथं सुद्धा तसंच आहे, इथं सुद्धा तसाच आहे. पण बी मध्ये पाहिलं तर हा सगळ्यात शेवटी आलेला आहे. रेखांकित भाग हा आपला सगळ्यात शेवटी आलेला आहे. अर्धवर्तुळाकार लगत म्हणजे इथं अर्धवर्तुळ जो आहे ना याच्या जवळच रेखांकित भाग आलेला आहे. इथं पण अर्धवर्तुळ जिथं आहे त्याच्या जवळच आलेला आहे. इथं सुद्धा अर्धवर्तुळ जिथं आहे त्याच्या जवळच आलेला आहे. पण इथं बघितलं तर तो सगळ्यात शेवटी आलेला आहे, म्हणून आपलं उत्तर पर्याय क्रमांक बी येते. प्रश्न क्रमांक 5. आकृती बी जर वगळली तर बाकी सगळ्या आकृत्या ह्या सारख्या आहेत, पण बी आकृती ही वेगळी आहे. हे आपलं वेगळं पद आहे या आकृतीत. समजतंय? चलो, सोपा प्रश्न होता. पुढे जाऊ. प्रश्न क्रमांक 6. क्लास बंद झाला तर परत त्याच लिंकवर क्लिक करून जॉईन करा. प्रश्न क्रमांक 6चं बघा काय उत्तर येते. सोपा आहे, हा सुद्धा प्रश्न सोपा आहे. कोण एक्सप्लेनेशन दिली याचं? संस्कार, सांग बरं उत्तर. हा, संस्कार बोला. मॅडम हा, 4 नंबर. काय? 4 नंबर. 4 नंबर. ओके, 4 नंबरच का आलं? मॅडम ऑप्शन नंबर ए मध्ये ते बाण असे त्या बाणाचा वर्तुळ त्यावर वर्तुळामध्येच आहे आणि बी मध्ये बी तसेच आहे आणि सी मध्ये बी तसंच आहे. पण ऑप्शन नंबर डी मध्ये ते वर्तुळाचा बाण गोलात आहे आणि तो दुसरा वर्तुळ खाली आलाय. ओके ओके, व्हेरी गुड. चला, छान स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, संस्कारनी बघा, हा जो वर्तुळ आहे, 2 छोटे वर्तुळ आहेत, एक बाहेरचा वर्तुळ आणि एक आतील वर्तुळ. ओके, मग हा जो छोटा वर्तुळ आहे तो बाहेरच्या वर्तुळाच्या केंद्रस्थानी आहे आणि एक बाण गेलेला आहे इथं. उत्तर बघा पर्याय क्रमांक डी येणार आहे, कारण बाहेरचे वर्तुळ आणि आतले वर्तुळ हे सेम आहेत. पण इथं काय केलेलं, वर्तुळ हा सेंटर मध्ये नाही दिलेला, वर्तुळ हा बाहेर आलेला आहे, त्याच्यामुळे वेगळं पद याच्यामध्ये पर्याय क्रमांक डी आहे. पुढच्या प्रश्नाकडे जातोय आपण आता. कारण या आकृतीमध्ये जर बघितले, हे जे छोटे रेखांकित छोटे छोटे वर्तुळ आहेत तर ते हे इथं आहेत कॉर्नरला ह्या, मग नंतर ते इथं गेले आणि नंतर ते इथं आणि इथं, हे बरोबर आहेत. पण इथं रेखांकित वर्तुळ कशी यायला पाहिजेत हे चुकले. इथं रेखांकित वर्तुळ कशी यायला पाहिजेत, अशी यायला पाहिजेत, बरोबर. पण हा इकडे गेलाय, त्याच्यामुळं वेगळं पद पर्याय क्रमांक सी येते याच्यामध्ये. ठीक आहे, पर्याय क्रमांक सी उत्तर बरोबर आहे. चला पुढे जाऊ. पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे.
सर्वांनी हा सोडवायचा आहे. सी. ओके, व्हेरी गुड. सी बरोबर आहे. सी कसं आलं? कारण बघा, ह्या वर्तुळ आहे, वर्तुळामध्ये हे जे बाण आहेत ते बाणाचे जे टोक आहेत ते बाहेरच्या दिशेने आहेत. इथं सुद्धा बाहेरच्या दिशेने आहेत. पण हा जो इथं वर्तुळाचा टोक दिलेला आहे हा आतल्या दिशेने दिलेला आहे. इथं सुद्धा बाहेरच्या दिशेने आहे. म्हणजे आकृती ए, बी आणि डी ह्याच्यामध्ये बाणांची दिशा सारखीच आहे. सी मध्ये बाणाची दिशा सारखी नाही. सी मध्ये बाणाची दिशा सेंटरला गेलेली आहे. वर्तुळाच्या केंद्रस्थानातून बाहेर नाही आलेली, वर्तुळाच्या केंद्रस्थानाकडे गेलेली आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक सी येते. ओके, पुढे जाऊ आपण. समजले ना सगळ्यांना? कुठला प्रश्न समजला नाही तर विचारा. प्रश्न क्रमांक 3 बघा, इथं जर आपण बघितलं ना, इथं आपण वेगळं लॉजिक काय लावू शकतो? इथं वर्तुळ किती आहेत? 1 2 3 आहेत. ओके, इथं 1 2 3च आहेत. इथं 1 2 3 4 आहेत आणि इथं 1 2 3 4 5 आहेत. ओके, मग 3 4 5, मग हे इथं 3च वर्तुळ का घेतले? इथं 4च का घेतले? इथं 5च का घेतले? इथं 3च का घेतले? हे बघू शकतो. आता मध्यभागीची जी काही आकृती आहे बघा, तिला बाजू किती आहेत? जे सेंटरला आकृती आहे तिला बाजू किती आहेत बघू. त्रिकोण आहे त्याच्यामुळे बाजू 3 आहेत. 1 2 3 4 याला बाजू 4 आहेत. 1 2 3 4 याला बाजू 4 आहेत. केंद्रस्थानची जी आकृती आहे ना त्याच्या बाजू मोजते मी. आणि इथं 1 2 3 4 5 याच्या बाजू 5 आहेत. मग आपण जर बाजू आणि वर्तुळ ह्याची जर तुलना केली तर पर्याय क्रमांक बी मध्ये हे मॅच होत नाही. पर्याय क्रमांक बी मध्ये जे वर्तुळ आहेत त्याची संख्या 3 आहे आणि जी सेंटर मधली आकृती जी आहे, जी केंद्रस्थानाची आकृती आहे तिच्या बाजू 4 आहेत. म्हणून वेगळं पद पर्याय क्रमांक बी येते इथं. ठीक आहे, आता तुम्हाला वाटत असेल खूप सोपं दिसतंय बुद्धिमत्ता, पण बुद्धिमत्ता सोपं नाही. ओके, 40 मार्क असतात बुद्धिमत्तेला, 50 मार्क. ठीक आहे, त्याच्यामुळं 40 प्रश्न बुद्धिमत्तेचे विचारले जातात. भरपूर प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे. 40 प्रश्न आणि 50 मार्क बुद्धिमत्तेवर जर असतील तर तुम्हाला जास्तीत जास्त याचा अभ्यास करायचा आहे. आता तुम्हाला वाटत असेल आकृत्या सोप्यात येतंय, पण तसं नाही. प्रत्येक प्रश्न जो आहे बुद्धिमत्तेचा त्याला बुद्धीचा वापर करूनच सोडवायचा आहे तुम्हाला. ओके, चला मी एवढे प्रश्न सोडवले मग माझा पहिला धडा पूर्ण झाला असं नाही होत. तुम्हाला एका धड्यावर 100 प्रश्नांची प्रॅक्टिस करायची आणि एक एक प्रश्न व्यवस्थित समजून घेऊन सोडवायचे. पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे, सोडवा. पर्याय क्रमांक 4 उत्तर येते याचं. पर्याय क्रमांक 4 शिवराजने उत्तर दिलेलं आहे, करंजकरने. ओके, मग या आकृतीमध्ये 4 रेषा व्ही शेप 1 2 3 4 4 बाजू मिळून स्क्वेअर तयार होतोय. 4 रेषा 1 2 3 आणि 4 रेषा मिळून त्रिकोण तयार होते. ठीक आहे, मग फक्त डी मध्येच 3 रेषा आहेत, 1 2 3. म्हणजे बाकी सर्व आकृत्यामध्ये 4 रेषा 4 बाजू आहेत, पण आकृती डी मध्ये 3च रेषा दिलेल्या आहेत. आकृती डी ही कशी आहे? वेगळी आहे याच्यामध्ये. ठीक आहे, चला पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 5. हा, सी उत्तर कसं आलं त्याचं स्पष्टीकरण द्या. आपण ते त्रिकोण जर हे सरळ करून घेतले ना तर ती रेष आहे ना, कोपऱ्याची रेष
ते उजव्या बाजूला येते उजव्या पण बाजूला. हे ऑप्शन नंबर सी च हम्म ते डावीकडे होते. डावीकडे येतं. म्हणजे ह्या आकृत्या आपण समजा सरळ करून घेतल्या, म्हणजे अशा करून घेतल्या. ठीक आहे. आणि इथं रेखांकित भाग आहे. मग सरळ जर केलं, याला जर असं फिरवलं आपण असं आणि नीट जर केलं तर ती आकृती इथं येते, म्हणजे डाव्या बाजूला येते. ठीक आहे. म्हणजे ती जी छोटी लाईन आहे ती 2 नंबरची आकृती बरोबर आहे. ओके. हिला जर आपण सरळ केलं, म्हणजे असं जर फिरवलं या आकृतीला, तर हिची जी छोटी लाईन आहे ती इथं येते. आणि 4 नंबरची जर फिरवली तर तिची जी अशी क्रॉस लाईन आहे ती अशी येते. ठीक आहे. मग सगळ्या आकृत्या ज्या हे बाजूची जी छोटी लाईन आहे ती डाव्या बाजूला येते, पण आकृती 3 मध्येच कशी येते, ती उजव्या बाजूला येते. आकृती 3 मध्ये ती बाजूची जी छोटी लाईन आहे ती उजव्या बाजूला येते. त्याच्यामुळे वेगळं पद याच्यामध्ये पर्याय क्रमांक 3 आहे. ठीक आहे. ओके. चला, समजले सर्वांना? अशा पद्धतीने आजचा क्लास झालेला आहे. ओके. भरपूर प्रश्नांची प्रॅक्टिस झाली आहे. तुम्ही सुद्धा घरी असे प्रश्न सोडवा. होमवर्कला तुम्हाला असे प्रश्न येतील. ठीक आहे. थांबूया आपण क्लास. कुणाला काही अडचण आहे, कुणाला काही डाऊट?